केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा दावा अनेकदा झालाय। मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच पद्म पुरस्कारांसाठी दिल्लीत लॉबिंग होत असल्याचा गौप्यस्फोट केलाय। ते नागपूरमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते। पद्मभूषण पुरस्कार आपल्याला मिळावा ही मागणी करत हिंदी चित्रपटातील अनेक ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आपल्याला भेटल्याचं गडकरींनी सांगितलंय। आपण मुंबईत असताना आपल्या घराची लिफ्ट बंद होती तरी देखील इमारतीचे 12 मजले चढून त्या आपल्याला भेटायला आल्या होत्या असं देखील गडकरी म्हणाले। आशा पारेख यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं। हे पुरस्कार मिळावेत याकरता अनेक शिफारसी आपल्याकडे येत असून ही मोठी डोकेदुखी असली तरीही त्या संबंधाने आपण शेकडो पत्र लिहिलेल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मिळाल्यापेक्षा जास्त मिळावं ही अपेक्षा मानवी जीवनात असते आणि अगदी नगरसेवक असलेल्या व्यक्तीला देखील मंत्री व्हायचं असतं असं देखील ते म्हणाले। सेवा सदन संस्थेतर्फे दिले जाणारे रमाबाई रानडे पुरस्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। पुण्यातल्या मारुंजी इथं शिवशक्ती संगम ह्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक दिवसीय शिबिर होतंय। पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 1,60,000 स्वयंसेवकांनी शिवशक्ती संगमसाठी नोंदणी केली आहे। त्यात तरुणांची संख्या मोठी आहे। हे सगळे स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघस्थानावर उपस्थित राहणार आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यावेळी मार्गदर्शन करतील। याशिवाय 50,000 नागरिक तसंच मान्यवर या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून येणार आहेत। कशी कापडी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात लढा देणाऱ्या कोमल वर्दे या महिलेच्या लढ्याला झी24 तासनं समाजासमोर आणल्यानंतर सामाजिक न्याय मंत्र्यांनी त्याची तातडीनं दखल घेतली आहे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार जात पंचायतीतल्या 9 पंचांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। झी24 तासच्या पाठपुराव्याला यश आल्यानं कोमलनं झी24 तासचे आभार मानलेत। नवी मुंबईतल्या दिघामधल्या अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांना दिलासा मिळाला। 4 पट दंड ठोठावून धोकादायक नसलेल्या इमारती अधिकृत करण्याबाबत सिडको आणि MIDCला सूचना केल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटलंय। धोकादायक इमारती पाडून तिथल्या रहिवाशांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत। गृहनिर्माण मंत्र्यांच्या या घोषणेनंतर दिघावासियांनी जल्लोष केला। यावेळी नागरिकांनी झी24 तासचे आभारही मानलेत। एकीकडे ट्रान्स हार्बर सीलिंग प्रकल्प मार्गी लागत असतानाच नरिमन पॉइंट ते चारकोप कोस्टल रोडलाही केंद्राची परवानगी मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते। ते केवळ इतकंच सांगून थांबले नाहीयेत तर 2019 मध्ये आमची गाडी कोस्टल रोडवर धावेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईची स्थिती दिल्लीसारखी होऊ नये यासाठी नियोजन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मुंबईला जगातलं सर्वोत्तम शहर बनवण्याचा इरादाही त्यांनी बोलून दाखवला। नावा शेवा शिवडी या 22 किलोमीटर लांबीच्या समुद्र सेतूचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला CRZ आणि तिवरांच्या जंगलाबाबत वन विभागाची परवानगी मिळाल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलंय। हा देशातला सर्वात जास्त लांबीचा समुद्र सेतू ठरेल। या प्रकल्पामुळे फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवडी पाणथळ जागेला धोका निर्माण होणार होता। मात्र या जागेचं अस्तित्व कायम करण्याचं बंधन असणार आहे। या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांवर येईल।
मुंबईतल्या बांधकाम क्षेत्राला चालना देणाऱ्या सुधारित इमारत प्रस्ताव मंजुरीची माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झालं. बांधकाम परवाना प्रक्रियेत सुलभता आणण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं ही पुस्तिका तयार केली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात गतिमानता येणार असून भ्रष्टाचाराला पायबंद बसण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या. आत्महत्या केलेल्या कुटुंबियांच्या मुलांना मदत करण्यासाठी चक्क गणपती बाप्पा पुढे आलेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च मुंबईतल्या सिद्धिविनायक ट्रस्टनं उचलण्याचा निर्णय घेतलाय. मदतीसाठी मंदिर प्रशासनानं 1 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवलाय. सिद्धिविनायक ट्रस्टचा हा धडा इतरांनीही गिरवणं आवश्यक आहे. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा वाद चिघळत चाललाय. जिल्हा प्रशासनानं यात्रेत भाविकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या आपत्कालीन आराखड्याला मंदिर समितीनं विरोध केलाय. मंदिर समितीनं आपत्कालीन रस्त्यावर चाकरी उपोषण सुरू केलंय. या अंतर्गत आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर पेंडॉल मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडत उपोषणकर्त्यांचे पेंडॉल जप्त केले. तर दुसरीकडे सिद्धेश्वर महाराज भाविकांच्या दुसऱ्या गटानं जिल्हा प्रशासनाची बाजू घेतली आहे. त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही मंदिर समितीच्या आडमुठेपणावर टीका केली आहे. समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. लातूरमधल्या उमरगा न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयातून सोडल्यानंतर मोतेवारला पोलीस थेट लातूरमधल्या उमरगा न्यायालयात घेऊन गेले. त्यावेळी मध्य प्रदेश आणि ओडिशा सरकारचे पोलीसही हजर होते. त्या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी मोतेवारचा ताबा हवा आहे असं सांगितलं. रविवारी सकाळी मोतेवारला ओडिशा पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. काही केल्या चिटफंड कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक थांबायचं नाव घेत नाहीये. 6 महिन्यात 10 पट रक्कम देण्याचं आमिष NRI फंड कंपनीनं देऊन शेकडो नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेनं 2 जणांना अटकही केली. या दोघा आरोपींसह आणखी मोठे मासे या प्रकरणात गुंतले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेनं देखील पोलीस सध्या तपास करतात. दरम्यान कोणत्याही कंपनीत पैसा गुंतवताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन पोलीस करतायत. मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरातील काही तरुणांवर आयसिसचा असणारा प्रभाव आता नाशिकपर्यंत येऊन पोहोचला की काय असा संशय व्यक्त होतोय. सोशल मीडियाद्वारे आयसिस या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणाऱ्या अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याची नाशिक पोलिसांनी चौकशी केली. सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कंपनीत कार्यरत असणाऱ्या या तरुणाच्या काही आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानं शहरात एकच खळबळ माजली होती. नाशिक पोलिसांनी तातडीनं त्याची दखल घेत तरुणाची चौकशी केली असता सध्या तरी पोलीस चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगतात. असं असलं तरी या प्रकरणाची पुरेपूर खबरदारी घेतली जात असून सोशल मीडियावर लक्ष ठेवलं जात आहे. विदर्भाची ओळख व्याघ्र पंढरी अशीही आहे. त्या देशामध्ये सर्वाधिक पट्टेदार वाघ विदर्भात आहेत. या वाघांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक विदर्भातल्या जंगलात येत असतात. या सर्वांची एकच इच्छा असते, ती म्हणजे जंगल भ्रमंतीत जंगलाच्या या पट्टेदार राजाचं एकदा तरी ओझरतं का होईना पण दर्शन जरूर व्हावं. जंगलात भटकंतीसाठी आलेल्या प्रत्येकाच्याच वाट्याला हा दुर्मिळ योग येतोच असं नाही. मात्र उमरेड करांडाला या वन्यजीव अभयारण्यात गेलेल्या सौम्या मोहंती या चंद्रपूरकर तरुणाला हा अनोखा अनुभव डोळे भरून पाहता आला. त्यावेळी अवचित रुबाबदार देखणे 2 पट्टेदार वाघ आपल्या शाही डौलात त्यांच्या गाडीकडेच आले. त्यातल्या एकानं स्वतःची छबी जिप्सीच्या आरशात न्याहाळली. मोहंती यांच्यापासून अगदी काही इंचावर असलेल्या ह्या वाघांना न्याहाळताना सौम्या मोहंती आणि त्यांचा मित्रांचा श्वास रोखला गेला होता. रत्नागिरी तालुक्यातील भोके गावातल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल 22 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. शुक्रवारी भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला होता. आधीच भुकेमुळे व्याकुळ आणि त्यात विहिरीत पडल्यामुळे बिबट्या कमालीचा आक्रमक झाला होता.
दरवर्षी हिवाळ्यात युरोपियन सायबेरियन पक्ष्यांचे भंडारा जिल्ह्यात स्थलांतर होत असतं. भंडारा जिल्ह्यातील लहान मोठ्या तलावांवर या परदेशी पाहुण्यांचं आगमन होतं. रावणवाडी, चांदपूर, कोका, गोसेखूर जलाशय म्हणजे या पाहुण्यांचं हक्काचं निवासस्थान. मात्र शेकडो मैल प्रवास करून भारतात आलेले हे परदेशी पाहुणे मात्र संकटात सापडलेत. कारण या स्थलांतरित पक्ष्यांवर शिकाऱ्यांची नजर पडली आहे. मांस आणि शोभेच्या वस्तूंकरता या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाऊ लागली आहे. भंडारा तालुक्यातील पाचगावमध्ये शिकारीचं प्रमाण अधिक आहे. मात्र अजूनही वन विभागानं कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यानं पक्षीप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानावर श्रीपाल सबनीस ठाम आहेत. पंतप्रधान मोदींबाबत काही आक्षेपार्ह बोललो नसल्यानं माफी मागणार नसल्याचं सबनीसांनी स्पष्ट केले. लातूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधानांचा गौरव केल्याचा दावाही त्यांनी केला. चुकलो असल्यास भाजप सरकारनं फाशी द्यावी असंही सबनीस म्हणाले. तसंच आपला दाभोलकर पानसरे होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान फोनवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार सबनीस यांनी उमरगा पोलिसांकडे दाखल केली आहे. तसंच पोलीस संरक्षण देण्याची मागणीही केली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समविषम तारखेचा फॉर्म्युला करावा अशी मागणी मुंबईकर करतायत. विशेष म्हणजे उपनगरात वाहतूक कोंडी सर्वाधिक होते. त्यामुळे वेळ, डिझेल, पेट्रोल वाया जातं. यात किमान थोडासा फरक पडेल असं काही नागरिकांना वाटतंय. तर दुसरीकडे यापेक्षा पायाभूत सुविधांवर भर देण्याची मागणीही मुंबईकर करतायत. सांडपाणी ही प्रत्येक गावाची समस्या, इतरांसाठी समस्या असलेलं हे सांडपाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या तळणी ग्रामपंचायतीसाठी आर्थिक उत्पन्नाचं साधन बनलंय. 2008 मध्ये तळणी ग्रामपंचायतीनं गावामध्ये शक्य त्या ठिकाणी भूमिगत गटार योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. गावातील सांडपाणी भूमिगत गटारांमधून एकत्र करून गावाबाहेर एका नाल्यामध्ये आणून सोडलं जातं. त्यामुळे गावामध्ये स्वच्छता राहायला सुरुवात झाली. परंतु गावाबाहेर जमा होणाऱ्या ह्या पाण्याचं करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला. त्यावेळी दुष्काळामुळे शेतातील उभं पीक आणि फळबाग सुकत असलेल्या काही शेतकऱ्यांनी हे पाणी विकत घेण्याची तयारी दर्शवली. तेव्हा ग्रामपंचायतीनं ह्या सांडपाण्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ह्या भागात दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी ते पाणी 39,000 रुपयाला घेतलं आहे. तेव्हापासून दरवर्षी तळणी ग्रामपंचायत पारदर्शक पद्धतीनं सांडपाण्याचा लिलाव करते. विद्यार्थ्यांना थोर पुरुषांची माहिती मिळावी, त्यांनी दिलेलं योगदान अभ्यासता यावं ह्यासाठी जळगावातला एक शिक्षक धडपडतोय. पद्मावती शाळेतील उपशिक्षक प्रवीण धनगर यांनी 7वी 8वीच्या 6 विद्यार्थिनींना घेऊन राष्ट्ररत्न हे मोबाईल ॲप तयार केले. देशात साहेब आंबेडकर, समाजसुधारक लोकमान्य टिळक, आगरकर, थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू सुखदेव, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासोबतच समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवन कार्यावरील माहिती ह्या राष्ट्ररत्न ॲपमध्ये आहे. गुगल प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच यवतमाळ जिल्ह्यातील 5 गावांच्या वेशीवर शिवमारुतीची जत्रा भरते. हा मारुती संकल्प सिद्धीस नेणारा असल्याचं एक मान्यता आहे आणि भक्तगण यात्रेत येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात आणि चांगल्या जीवनासाठी चांगला संकल्प सोडतात. दरवर्षी लाखो भक्त ह्या मारुतीपुढे नव्या वर्षाचे संकल्प सोडतात. यावर्षी या यात्रेत रक्तदानाचा संकल्प सोडण्यात आला. तब्बल 211 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलं. अलिबाग तालुक्यातील थळयेळी आरसीएफ प्रकल्पात शनिवारी सकाळीच्या सुमारास अमोनिया वायूची गळती झाल्यानं एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावरती आरसीएफच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अमोनिया वायूची बाधा झाल्यामुळे परिसरात थळ, नवगाव, वरसोली या गावातील नागरिकांनाही श्वसनाचा त्रास, डोळ्यांमध्ये जळजळ, उलट्या यांसारखा त्रास होऊ लागला. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. अमोनियाच्या गळतीबाबत आरसीएफनं नागरिकांना कोणती सूचना दिली नव्हती. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि महसूल प्रशासनानं प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली. ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आरसीएफच्या निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.
ज्ञानेश्वरीला 725 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आळंदीमध्ये मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अखिल भारतीय वारकरी महामंडळ आणि आळंदी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. आळंदीमध्ये 27 डिसेंबरपासून सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. हजारो भाविक आणि वारकरी ह्या पारायणामध्ये सहभागी झालेत. रविवारी ह्या महोत्सवाची सांगता होणार आहे. मीरा रोडच्या काशीमीरा डोंगरीमधील घरं रस्त्यांचं रुंदीकरणासाठी गेल्यामुळे रहिवाशांना स्थलांतर करून म्हाडाच्या 18 मजल्याच्या इमारतीमध्ये घरं देण्यात आली आहेत. मात्र या म्हाडा संकुलात राहणाऱ्या रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नगरपालिकेच्या या इमारतींमध्ये आठवड्यातून 2 ते 3 दिवस पिण्याचं पाणी येत नाही. घरात पाण्याची सोय नसल्यामुळे रहिवाशांना डोक्यावरून पाणी आणावं लागतंय. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. ठाणे जिल्ह्यातील सर्व केबल टीव्हीचे 31 डिसेंबरपासून डिजिटलायझेशन करण्यात आल्यामुळे 1 जानेवारीपासून सर्व ठिकाणचे अॅनालॉग प्रक्षेपण बंद झालंय आणि अंबरनाथ बदलापूर इथल्या ज्या केबल ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवले नाहीत त्यांना टीव्हीवरील मुंग्या पाहण्याची वेळ आली आहे. हे ग्राहक केबल ऑपरेटरकडे गेल्या 3 दिवसांपासून सेट टॉप बॉक्सची मागणी करतायत. मात्र केबल चालकांकडे सेट टॉप बॉक्स नसल्यानं ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. बॉबी गेडाम आणि शिवानी चौधरी ह्या नागपूरमधील मुलींना गोल्ड मेडलिस्ट अमेरिकन ऑलिम्पिक टीम समवेत फुटबॉल खेळण्याची संधी मिळणार आहे. नागपूरच्या स्लम सॉकर संघटनेमुळे ह्या मुलींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय. झोपडपट्टीतील मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आत्मविश्वास जागवण्याचा उपक्रम ही संघटना करतेय. दापोली तालुक्यातील मुरुड ह्या गावात अनोख्या पद्धतीनं साखरपुडा पार पडला. पॅराग्लायडिंगच्या मार्फत उंच भरारी घेत दाम्पत्यांनी एकमेकांना अंगठी घालत हा साखरपुडा सोहळा पार पडला. रोहन कुलकर्णी आणि मिनाली वाळिंबे असं या दाम्पत्याचं नाव आहे. जगभरात विविध पद्धतीनं साखरपुडा आणि विवाह सोहळा पार पडतो. कोणी आकाशात उंच भरारी घेत विमानात विवाह करतो तर कोणी पाण्यात स्कुबा डायव्हिंगमध्ये विवाह पार पडतात. परंतु कोकणात मुरुड किनाऱ्यावर पॅराग्लायडिंगमध्ये उंच आकाशात साखरपुडा प्रथमच झाला आहे. हा आकाशातला साखरपुडा नागरिकांसाठी आकर्षणाचा सोहळा ठरला. वांद्रे, खार आणि सांताक्रूजमध्ये सध्या नेबरहूड फेस्टिवलची धूम पाहायला मिळते. भाजप मुंबई अध्यक्ष आणि बँड्रा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष शेलार यांनी या फेस्टिवलचं आयोजन केलं आहे. ह्यात वेगवेगळ्या नृत्यांचं सादरीकरण, बासी आणि तबला तसंच पखवाजच्या तालावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. इतकंच नाही तर बॅले, भरतनाट्य, कथ्थक अशा नृत्याविष्कारांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. श्रीनिवास म्हणजे उत्तम मेंडोलियन वादक, ज्यांना मेंडोलियन श्रीनिवास ह्या नावानंही ओळखलं जातं. अशा थोर मेंडोलियन वादकाला मानाचा मुजरा करण्यासाठी 2 दिवसांचं संगीत समांतर उत्सव चेंबूर इथे आयोजित करण्यात आलाय. उत्तर दक्षिण संगीत अर्थात समांतर या नावानं 2 आणि 3 जानेवारीला फाईन आर्ट इथं हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. आजारपणाला कंटाळून वसईत राहणाऱ्या एका पोस्टमननं राहत्या घरी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सतीश शिंदे असे या पोस्टमनचं नाव असून तो वसईत पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख करण्यात आलाय. सतीशचं सर्व कुटुंब बीडमध्ये राहतं. तुर्भे रेल्वे स्टेशन जवळील एका निर्जन स्थळी एका इसमाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून मृतदेहाजवळ काही ओळखपत्र आढळून आली आहेत. संजय नाईक असे या मृत व्यक्तीचं नाव असल्याचं संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच्या हत्येबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल जलाल खेडा मार्गावरती एसटी बसनं मोटरसायकलला दिलेल्या धडकेत 2 जण ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालाय. दोन्ही मयत नरखेड तालुक्यातील
मायवाडी येथील रहिवासी आहेत. शेगावहून रामटेकला जाणाऱ्या बसने या तरुणांच्या मोटरसायकलला धडक दिली होती. अमरनाथमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानातून 1.5 लाखांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. 30 डिसेंबरला 2 महिला आणि 1 पुरुष अंबिका ज्वेलर्समध्ये आले. चोरट्यांनी मोठ्या शिताफीनं दुकान मालकाला बोलवण्यात गुंतून हात साफ करून घेतला. संध्याकाळच्या वेळेस दुकान मालकाला स्टॉक तपासताना हा चोरीचा प्रकार लक्षात आला आणि या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.